तुम्हाला नवीन रेसिपी करून दाखवणार आहे, डिंकाचे लाडू. त्याचे हे साहित्य: एक खिसलेलं खोबरं, हा खजूर, हे ड्रायफ्रूट आणि हा डिंक. त्याचं हे प्रमाण: 1.5 वाटी खजूर, 1 वाटी खोबरं, 1 वाटी डिंक आणि चवीपुरते ड्रायफ्रूट, वेलदोड्याची पूड. हे बारीक केलेले ड्रायफ्रूट्स साधारण जरा जाडसर केलेले आहेत, म्हणजे दाताखाली आले की खाताना जरा छान वाटतं. हे खोबरं आणि खजूर दोन्ही मिळून जरा थोडेसे मिक्सरमधून काढून घेणार आहे, म्हणजे जरा बारीकही होतात आणि एकसारखे छान दिसायला छान दिसतात आणि खायला ते जरा बारीक केले. खजूर बारीक केला म्हणजे खायलाही छान वाटतं. त्याच्यात हा डिंक आणि हे दोन्ही मिसळणार आहेच, पण ते मिक्सर करताना मिसळणार नाही. हे खोबरं आणि खारीक हे असं मिक्सरमधून बारीक करून घेतलं. त्याच्यानंतर हा डिंक हा तुपामध्ये तळून घेतला. हे ड्रायफ्रूट बारीक केलेले आहे. आता हे तिन्हीचं मिश्रण करणार. त्याच्यामध्ये वेलदोड्याची पूड घालणार आणि हे थोडंसं तूप, आणि त्यानंतर हे लाडू तयार होणार. पद्धतीनं सर्व मिश्रण एक केलेलं आहे. आता याच्यामध्ये वेलदोड्याची पूड घालणार. वेलदोड्याची पूड घातली म्हणजे आणखीनही ते चवीला छान लागतात. आणि थंडीचे दिवस म्हटले की जरा थोडंसं मुलं शाळेतनं येतात, मोठी मुलं नाही म्हटलं तरी ऑफिसमधनं येतात, मग जरा थोडेसे खायला काहीतरी आल्या जरा बरं वाटतं. म्हणून आज मी डिंकाचे लाडू तयार करते. हे अशा पद्धतीनं मिश्रण पूर्ण तयार झालेलं आहे. आपल्याला जर आवडत असेल तर याच्यात थोडा गूळ किंवा साखर घातली तरी चालते. शक्यतो गूळ केव्हाही चांगला साखरेपेक्षा, पण कोणाला गूळ आवडतो, कोणाला साखर आवडते, त्यामुळे शक्यतो ह्या दिवसात गुळाचेच लाडू चांगले. आता त्याच्यानंतर त्याच्यात मी तूप घालणार आहे. हे असं आता मी ह्याच्यात तूप घालणार आहे. थंडीच्या दिवसात तूप गूळ खाल्लेला केव्हाही चांगलं. गुळामध्ये तर लोह भरपूर प्रमाणात असतं आणि मुलांनाही पोट भरायच्या दृष्टीनं जरा बरा वाटतो डिंकाचा लाडू. आपण याच्यामध्ये जर खारीक घातली तर गुळाची आवश्यकता लागते, आणि खजूर घातला तर मग गुळ नाही घातला तरी चालतो. आणि शेवटी प्रत्येकाला कमी जास्त गोड लागत असेल त्याप्रमाणे जर समजा घातला गुळ तरीही चालतो. हे अशा पद्धतीनं डिंकाचे लाडू मी तयार करते. तुम्ही सगळ्यांनी बघून घ्या. हो, आणि एक करा, तुम्ही सर्वजण माझा व्हिडिओ पहा, मला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.